नमस्कार, मी भाऊसाहेब आजबे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ज्याप्रमाणे मोठमोठ्या घोषणा करण्याची सवय लागली आहे, अगदी तशीच सवय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील लागलेली आहे. तर नरेंद्र मोदी असं म्हणतात, भारताला मी 5 ट्रिलियन इकॉनॉमी करेल. मग लगेचच देवेंद्र फडणवीस पुढे येतात आणि म्हणतात, त्या 5 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये 1 ट्रिलियन इकॉनॉमी हा आमचा वाटा असेल. 2028 पर्यंत आम्ही महाराष्ट्राला 1 ट्रिलियन इकॉनॉमी करणार. यांनीच नेमलेले टी चंद्रशेखरन यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती आहे, महाराष्ट्राची स्टेट इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिल, तर तिनं एक दोन वर्षापूर्वी एक अहवाल दिलेला होता की कशा पद्धतीनं 1 ट्रिलियन इकॉनॉमी करता येईल. आणि त्या समितीनं हे आवर्जून सांगितलेलं होतं की महाराष्ट्राला 1 ट्रिलियन इकॉनॉमी करायचं असेल तर 14 ते 15% इतका ग्रोथ रेट, इतका आर्थिक वाढीचा दर दरवर्षी आपल्याला गाठावा लागेल, तर आपण 1 ट्रिलियन इकॉनॉमी होऊ शकू. पण प्रत्यक्ष वास्तव काय आहे? तर बजेटच्या पूर्वी जो आर्थिक पाहणी अहवाल मांडण्यात आला, त्यामध्ये जे आकडे देण्यात आलेले आहेत ते नेमकं वास्तव दर्शवतात. म्हणजे मागच्या आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्राचा आर्थिक वाढीचा जो दर होता तो 8% इतका होता. आणि आता या वर्षी म्हणजे 2024-25 मध्ये जो दर राहणं अपेक्षित आहे तो 7.3% आहे. म्हणजे तो मागच्या वर्षीच्या दरापेक्षा कोसळलेला आहे, त्याच्यामध्ये घसरण झालेली आहे, हे आपल्याला लक्षात येतं. म्हणजे पहा, चंद्रशेखरन असं म्हणतायत की जर तुम्हाला 1 ट्रिलियन इकॉनॉमी व्हायचं असेल तर दरवर्षी 14 ते 15% इतकी वाढ झाली पाहिजे. प्रत्यक्षामध्ये मात्र आपली जी वाढ होतीये ती निम्मी आहे, अर्धी इतकीच आहे. जास्त चिंतेची बाब अशी आहे की एखाद दुसऱ्या सेक्टरमध्ये घसरण झाली आणि त्याच्यामुळे आर्थिक वाढीचा दर कमी झालाय असं नाहीये, तर सगळ्याच क्षेत्रांमध्ये याचा फटका बसलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे कारखानदारीचं क्षेत्र पहा, ज्याला आपण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असंही म्हणतो, ज्याच्यामधून औद्योगिक उत्पादन निर्मिती होते आणि रोजगार पुरवण्यात देखील या क्षेत्राचा महत्वाचा असा वाटा आहे. तर या क्षेत्राची मागच्या वर्षी जी वाढ होती, वाढीचा जो दर होता तो 5.6% इतका होता, म्हणजे 5.6% इतका होता. यावेळी म्हणजे 2024-25 मध्ये त्याच्यामध्ये होणारी जी वाढ आहे ती केवळ 4.9% इतकी अपेक्षित आहे. म्हणजे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण झालेली आहे. अगदी त्याच प्रकारे सेवा क्षेत्र पहा, म्हणजे भारताची अर्थव्यवस्था काय किंवा महाराष्ट्राची अर्थव्यवस्था काय, त्यामध्ये सर्वाधिक वाटा जो दिसतो आपल्याला तो सर्व्हिस सेक्टर किंवा ज्याला आपण सेवा क्षेत्र म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ मुंबईची बहुतांशी अर्थव्यवस्था इकॉनॉमी जर आपण पाहिली तर ती सेवा क्षेत्रावर आधारित अशी आहे. तर या क्षेत्रामध्ये मागच्या वर्षी जी वाढ झालेली होती ती 8.3% इतकी होती. आता 2024-25 मध्ये जी वाढ अपेक्षित आहे ती 7.8% आहे. म्हणजे त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये घसरण झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे हे महायुतीचं महाभ्रष्ट सरकार जे आहे ते इतकं कार्यक्षम आहे की सर्वच क्षेत्रांना मोठ्या प्रमाणामध्ये फटका देण्यात यांना एकत्रितपणे यश मिळालेलं आहे. आता दुसरी महत्वाची आकडेवारी पहा, जी बजेटमुळे आपल्या समोर आली. तर कोणत्याही राज्याचा जो विकास आहे तो कशावर अवलंबून असतो, तर त्या विकासासाठी किती निधी उपलब्ध आहे त्याच्यावर तो अवलंबून असतो. आणि महाराष्ट्राबाबत आता आपल्याला काय चित्र दिसतंय, तर महाराष्ट्रामध्ये जे 100 रुपयाचं उत्पादन आहे उदाहरणार्थ, त्यापैकी 56 रुपये जे आहेत ते वेतन, निवृत्ती वेतन, घेतलेलं कर्ज त्याची जी मुद्दलफेड केली जाते ती, आणि घेतलेले कर्ज जे आहे त्याचं जे व्याज दिलं जातं, म्हणजे या सगळ्या गोष्टींवरती 100 पैकी 56 रुपये हे खर्च केले जातात. म्हणजे मागे जे शिल्लक राहत आहेत ते केवळ 44 रुपये आहेत. आणि त्याच्यामुळेच भांडवली विकासासाठी म्हणजे नवीन जे काही प्रकल्प किंवा जे प्रोजेक्ट असतात की ज्याच्यामधून विकासाला गती मिळणार असते, त्याला भांडवली विकासासाठीचा जो निधी आपण म्हणतो तो या बजेटमध्ये केवळ 11% इतका आहे. म्हणजे मागच्या बजेटमध्ये तो 13% होता. एकूण जर अब्सोल्यूट आपण आकडा जर बघितला तर 1,09,000 कोटी इतकी जी रक्कम आहे ती भांडवली खर्चासाठी, भांडवली विकासासाठी म्हणून दिलेली होती. या बजेटमध्ये जी तरतूद करण्यात आलेली आहे ती केवळ 92,000 कोटी इतकी दिलेली आहे. म्हणजे उलट्या दिशेनं चाकं जी आहेत ती चाललेली आपल्याला दिसतात. म्हणजे खरं तर दरवर्षी भांडवली विकासासाठी जो निधी दिला जातो तो खरं तर अधिक वाढत गेला पाहिजे, पण त्याच्याऐवजी मात्र आता आपल्याला असं दिसतंय की चक्र उलट फिरलेलं आहे, तो कमी होत जाताना आपल्याला दिसतोय. आणि त्यामुळे अशा पद्धतीने जर भांडवली खर्चासाठी निधी कमी दिलेला असेल तर या राज्याचा विकास होणार कसा आणि राज्य 1 ट्रिलियन इकॉनॉमी पर्यंत पोहोचणार कसं. यामध्ये राज्याच्या अर्थव्यवस्थेची स्थिती बिकट कशी होत चालली याचा एक इंडिकेटर जो आहे तो म्हणजे राज्यावरचं वाढत जाणारं कर्ज. म्हणजे पहा, गेल्या 4 वर्षामध्ये 6 लाख कोटी, 7 लाख कोटी,
8 लाख कोटी आणि आता अपेक्षित आहे 9,32,000 कोटी इतकं राज्यावरचं कर्ज वाढत जाणार आहे. हे न भूतो न भविष्यती अशा प्रकारचं कर्ज आहे. इतक्या प्रकारचं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज यापूर्वी आपण कधीही काढलेलं नव्हतं. आणि एकूण जी आपली जीडीपी आहे त्या जीडीपीच्या तब्बल 18% इतकं कर्जाचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे. आणि त्यामुळे या कर्जाच्या मुद्दलीची आणि या कर्जावरच्या व्याजाची परतफेड जी करणं आहे त्यासाठी देखील एक मोठी रक्कम जी आहे ती राज्याला मोजावी लागते. म्हणजे खऱ्या अर्थानं हे जे खोके महायुती महाभ्रष्ट सरकार आहे यांनी या राज्याला कर्जबाजारी करून ठेवलेला आहे. राज्याची आर्थिक स्थिती इतकी बिकट झाली आहे की बेरोजगारीचा जो प्रश्न आहे ते हे सरकार सोडू शकत नाही. म्हणजे गेल्या 3 वर्षाची आकडेवारी तुम्ही पहा. 58 लाख बेरोजगार होते, त्यानंतर ते 62 लाख बेरोजगार झाले आणि आता 70 लाख बेरोजगार झालेले आहेत. म्हणजे बेरोजगारांची संख्या कमी व्हायला हवी त्याऐवजी प्रत्येक वर्षी बेरोजगारांची संख्या आहे ती अधिकाधिक वाढताना आपल्याला दिसते. आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस जेव्हा राणा भीमदेवी थाटामध्ये अशी गर्जना करतात की इतक्या इतक्या हजार कोटीचा परकीय गुंतवणूक आम्ही आणली आणि देशामध्ये जी एकूण परकीय गुंतवणूक येते त्याच्यामध्ये सर्वाधिक वाटा हा महाराष्ट्राचा आहे, तेव्हा त्यांना हा प्रश्न विचारावा असा वाटतो. आणि त्यांचेच एक आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी देखील तो विचारलेला आहे की इतकी परदेशी किंवा परकीय गुंतवणूक जर मोठ्या प्रमाणात येते तर मग यातून रोजगार निर्माण होतो का, आणि तो होत असेल तर तो नेमका कुठे होतो हे तुम्ही दाखवून द्या. आणि या बजेटमध्ये अपेक्षेप्रमाणे त्यांनी लाडक्या बहिणींची देखील फसवणूक केलेली आहे. म्हणजे निवडणुकीपूर्वी असं म्हणाले होते की आम्हाला जर सत्तेत पुन्हा तुम्ही निवडून दिलं तर आम्ही 2100 रुपये दर महिन्याला देऊ, परंतु आता ते तितके पैसे देऊ शकत नाहीत ही हतबलता त्यांनी आता स्पष्ट केलेली आहे. अजित पवार यांनी आता हे 11वं बजेट मांडलं असं म्हणतात. यापूर्वीची 2-3 बजेट हे त्यांनीच मांडलेले होते. त्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती किती भयावह आहे याची त्यांना कल्पना होती. तरी देखील मग प्रश्न असा पडतो की लाडके बहीण याच्या अंतर्गत आम्ही एवढे एवढे पैसे देऊ असं आश्वासन यांनी का दिलं. कारण यांची जी बांधिलकी आहे ती सत्तेशी आहे, यांची बांधिलकी सत्तेतून मिळणाऱ्या खोक्यांची आहे. त्यांची बांधिलकी ही लाडक्या बहिणींची पण नाही आणि त्यांची बांधिलकी महाराष्ट्राच्या जनतेशी देखील नाही. आणि आता एकीकडे एका हाताने लाडक्या बहिणींना 1500 रुपये देत असताना दुसरीकडे याच लाडक्या बहिणींशी संबंधित ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनांमध्ये निधी कपात करण्यास यांनी सुरुवात केलेली आहे. आणि याच्याशी संबंधित दुसरी बाब अशी आहे की एससी आणि एसटी यांच्यासाठी एक स्पष्ट असा नियम आहे. तो नियम असा आहे की त्यांचं लोकसंख्येत जेवढं प्रमाण आहे त्या प्रमाणानुसार त्यांना जो निधी आहे तो वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगळ्या बाजूला केला पाहिजे. परंतु आर्थिक पाहणी अहवालाने हे स्पष्टपणे दाखवून दिलं की मागच्या वर्षी एससी एसटी यांच्यासाठीचा जो निधी आहे तो त्या प्रमाणात दिला गेला नाही, म्हणजेच तो निधी पळवला गेला. एक प्रकारे सामाजिक न्यायावरतीच या सरकारनं आघात केलेला आहे आणि या वर्षात देखील असाच तो आघात करत राहतील हे आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. शेतकऱ्यांना देखील आम्ही कर्जमाफी करू अशी घोषणा यांनी केलेली होती, पण कर्जमाफीचा क देखील त्यांनी या बजेटमध्ये उच्चारलेला नाही. आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील हे जे सरकार आहे ते शेतकरी असू द्या, महिला असू द्या, युवक असू द्या, कोणतंही क्षेत्र घ्या, कोणत्याही क्षेत्रातली लोक घ्या, त्यांची फसवणूक करणारं हे सरकार आहे. या सगळ्या गोष्टींचा मतितार्थ एकच आहे की महाराष्ट्राची जी दशा आहे ती बिकट होत चाललेली आहे. महाराष्ट्राची वाढ होण्याऐवजी महाराष्ट्र उलट्या दिशेने चालू लागलेला आहे. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे दरडोई उत्पन्न घ्या किंवा निर्यात घ्या, या सगळ्या गोष्टींमध्ये गुजरात हा महाराष्ट्राच्या पुढे गेलेला आहे. महाराष्ट्राची ही जी दुर्दशा झालेली आहे याचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस आहेत. आणि म्हणून ही जी काही स्थिती निर्माण झाली याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनाच द्यावं लागेल.